अनेक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुर्वे सरांनी अत्यंत प्रेरणादायी सुर्वे सरांनी शैक्षणिक क्षेत्रातील सुर्वे सर व्यवसाय विभागाला लाभलेलं हे एक मोठं रत्नच आहे. आपल्या सर्वांचे लाडके बालकृष्ण सुर्वे सर. सरांचा कामाचा आवाका एवढा मोठा आहे की पूर्ण महाराष्ट्र सरांना ओळखतो. बालकृष्ण सुर्वे सर आणि निनाडे सर ही जोडी एकत्र आली आणि महाराष्ट्राला व्होकेशनल एज्युकेशन बद्दल नवीन माहिती, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात. मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशनच्या वेळेस ज्यावेळेस आपण कोविड काळामध्ये बाकीचं सगळं ठप्प होतं, पण व्होकेशनल डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांसाठी ऑनलाईन एज्युकेशन कसं देता येईल, स्किल बेस्ड एज्युकेशन ऑनलाईन पद्धतीने कसं देता येईल, यासाठी निनाडे सर आणि बालकृष्ण सुर्वे सर या दोघांनी मिळून अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना मोटिवेट केलं. सर साताऱ्याचे आणि आम्ही मुंबईचे, त्यामुळे सरांची पहिली ओळख झाली ती सरांनी लिहिलेल्या पुस्तकात. पूर्ण महाराष्ट्रातील HSC व्होकेशनलचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्यांचे विचार, त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून दिलं. सरांचं कसं नेहमीच जे जे आपणास ठावे ते इतरांशी सांगावे असं विचार असल्यामुळे सरांनी यूट्यूब चॅनलही सुरू केले. या यूट्यूब चॅनलमधून सर विविध प्रकारचे सरांचा जो एक्सेल विषयीचा जो यूट्यूब आहे, व्हिडिओज आहेत, त्यामधून अतिशय नवीन शिकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एक्सेल अतिशय बारकाव्यांसहित शिकवलेलं. आमची खूप जुनी मैत्री आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील सुर्वे सरांचे योगदान हे अपूर्व आणि अतुलनीय आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली विविध पुस्तके, विविध मार्गदर्शनपर व्याख्याने, तयार केलेले चार्ट्स यांचा मी नेहमीच लाभ उठवलेला आहे आणि त्याद्वारे माझे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक आणि अपडेट ठेवण्याच्या माझ्या प्रयत्नाला त्यांची मोलाची साथ मिळालेली आहे. सर, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सर, तुमचे जे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत ते बघून मी तुमच्यापासून खूप प्रभावित झालेली आहे. आय एम व्हेरी मच इन्स्पायर्ड बाय युअर यूट्यूब व्हिडिओ. सर, कितीही कठीण विषय असेल तरी तो सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सांगता येईल, कसा शिकवायचा हे शिकवणं सुद्धा सर मी तुमच्याकडून शिकलेली आहे. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक विषयाचे तुमचे सखोल ज्ञान खरंच वाखाणण्याजोगे आहे. तुमचे व्याख्यान ऐकले की मग जाणीव होते की अरे, मी तर अजून समुद्राच्या पाण्याला स्पर्शही केलेला नाही आणि तुम्ही तर ज्ञानाच्या अथांग सागरातून सोप्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला माहिती देत राहता. तेव्हा जाणीव होते की इतक्या सुंदर पद्धतीने आजपर्यंत आपल्याला कोणी शिकवलेच नाही. तर माझ्या निवड श्रेणी विषयी मला थोडंसं मार्गदर्शन सरांनी केलं. काही GR सुद्धा मला पाठवले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे निवड श्रेणी माझी शक्य झाली. तर माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. जेव्हा सुरुवातीला लागलो तेव्हा पुस्तकं नव्हती. इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून मराठीमध्ये कन्वर्ट करून आपल्याला मुलांना शिकवावं लागायचं. परंतु 1998 पासून जेव्हा सरांचे पुस्तकं आले आणि मेन म्हणजे प्रॅक्टिकलचं पुस्तक आलं, तेव्हा प्रॅक्टिकल कसं घ्यायचं त्याचं स्वरूप कळालं. त्यांनी ते इलेक्ट्रॉनिक्स अतिशय सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडलं आणि मला त्यांची एक गोष्ट खूप अतिशय आवडली, ती म्हणजे कोरोना पिरियडमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रॉनिक्स टीचर्सचा ग्रुप करून पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस चालवले. सर, आपलं अवर्णनीय कार्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्र स्तरावर संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स शिक्षक तुम्ही एकसंघ ठेवलीत आणि प्रत्येकाची अडचण सोडवली. कुणालाही कुठलाही GR लागू संपूर्ण माहिती तुम्ही पुरवत होते. आणि जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल कुठलं सर्क्युलर किंवा GR, तर तुम्ही कार्यालयात जाऊन स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर तुम्ही प्रयत्न करून तो तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देत होते. तुम्ही सेवानिवृत्त होत आहात तरी तुम्ही आमच्या सर्व अडचणी आणि आमच्या ग्रुपमध्ये सदैव जोडलेले असाल यात शंका नाही. अत्यंत प्रेरणादायी आणि सर्वांनाच
कसं आपल्याला उपयोगी पडता येईल अशाच भावनेतनं सक्रिय राहिलेले सुर्वे सर, विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदू तर होताच, त्यामुळे त्यांचे ज्ञान हे फक्त त्यांच्या कॉलेजपुरतंच मर्यादित न राहता सोप्या भाषेत इलेक्ट्रॉनिक्स समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंडा हा सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना लाभदायी ठरला. साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात बहरलेली त्यांची कारकीर्द बहुरंगी आहेत. विषयातील त्यांची हातोटी, ग्रुपमधील सर्व सदस्यांना धागा बनवून एका माळेत उभण्याचे कौशल्य, इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील अडचण असो की प्रशासकीय अडचण असो, हर मर्ज की एक ही दवा म्हणजे BL सर. वेदांगी कलागुणांनी नटलेल्या अशा व्यक्तिमत्वाला तर सीमानृत्य असतच नाही. बाळकृष्ण सुर्वे सर व्यवसाय विभागाला लाभलेलं हे एक मोठं रत्नच आहे. त्यांचं पुस्तक लिखाण असो, त्यांचं कंटेंटचा डेव्हलपमेंटचा प्रोग्राम असो, हे सगळे प्रोग्राम किंवा ही सगळी माहिती सगळ्यांना आहे. त्यांनी त्यांचा आवडता प्रांत म्हणजे ते युट्यूब चॅनल जिथून चालवतात तो स्टुडिओ दाखवला. त्याच्यामध्ये पण टाकाऊ गोष्टींपासून खूप साऱ्या टिकाऊ गोष्टी केल्या होत्या आणि त्या ते वापरत होते. त्याच्यानंतर शेजारीच अनुराधावनींचं ऑफिस दाखवलं की जिथं ते पेन्शन केस, आपलं पे फिक्सेशन, डिफरन्स ही सगळी कामं करतात. त्याच्यानंतर अजून एक विशेष बाब मला भावली ती म्हणजे जेव्हा जेव्हा सर ट्रेनिंग देतात, ऑनलाईन असतात, तेव्हा तेव्हा त्यांची दोन्ही मुलं हिमांशू आणि चिन्मय हे दोघं ऑनलाईन असतात. सुर्वे सरांनी व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळामध्ये आल्यानंतर त्यांचे संघटनेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये अमूल्य सहकार्य लाभले. वेतन आयोग असो किंवा शिक्षकांच्या वेतन श्रेणीविषयी निर्माण झालेल्या समस्या यावर त्यांनी अभ्यासपूर्ण तोडगा काढून प्रशासनाकडून होत असलेला अन्याय दूर केला. गेल्या अनेक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुर्वे सरांनी त्यांची सेवा केवळ नोकरी म्हणून केलेली नसून भारताची जबाबदार भावी पिढी घडवणारा ध्येय वेडा शिक्षक म्हणून आपली सेवा पूर्ण केली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य, विविध विषयांमधील सखोल ज्ञान, आत्मीयता, जिद्द, चिकाटी या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात. आणि प्रत्येक क्षेत्रातील नवीन नवीन गोष्टी जाणून घेऊन त्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल याबद्दल अहोरात्र प्रयत्न करणारे एक विशेष शिक्षक असं म्हणता येईल. जिल्हा स्तर असेल, राज्यस्तर असेल, प्रादेशिक कार्यालय स्तर असेल, तर प्रत्येक ठिकाणी सरांच्यावर काम करणारे सर आपलं मत हिरहिर मांडत होते. भिडभाड न ठेवता अगदी स्पष्ट एखादी गोष्ट चुकीची असेल तर चुकीची म्हणण्याचं धाडस सुद्धा सुर्वे सरांनी दाखवलं. तो त्यांचा खास गुण आहे. आणि आपल्या कॉलेजचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर कॉलेजचं पताका नाव फडकवलेलं आहे. सरांना डिजिटल टीचिंगच्या टूल्स या विषयामध्ये प्रचंड आणि आघाड असे माहिती आहे. खरोखरच त्यांचे कार्य अतुलनीय व अद्भुत असे आहे. आपल्या विभागाने सरांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवान्वित केलेले आहे. तसेच नारी शक्ती सन्मान व शिक्षक गौरव सोहळ्याचे ते मानकरी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या बहुआयामी कौशल्य यात्री या गौरव अंकास इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स करून त्यांना गौरवान्वित करण्यात आलेले आहे. तरी ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अशा बहुतुल्य व आदर्श व्यक्तीस माझा शतशः नमन. सर आज सेवानिवृत्त होत आहे, परंतु सरांच्या चेहऱ्यावरची चमक ही त्यांच्या शक्तीचं एक प्रतीक आहे. 36 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत स्वतःचे पुस्तक प्रकाशन करणे, वृत्तपत्रात लेखन करणे, वेब डिझायनिंग, मॉडरेटर, ITI पासून ज्युनियर कॉलेज, पॉलिटेक्निक, सिनियर कॉलेज, माध्यमिक शाळा या सर्वांमध्ये जाऊन व्याख्यानं देणे. इतकेच कमीत काय, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हस्तशास्त्र, हस्तरेषा, ज्योतिषशास्त्र याबाबतही सरांचा अभ्यास म्हणजे एक मोठा पराक्रमच मानावा लागेल. अशा या डिजिटल मॅनला सेवापूर्तीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. सरांचा आणि माझा परिचय तसा जुनाच. 1989 मध्ये वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये, त्यानंतर 1990 मध्ये बायफोकल इलेक्ट्रॉनिक्स विषयाची बहिस्त परीक्षक म्हणून मी त्यांच्या कॉलेजमध्ये गेले आणि त्याच वर्षी त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये आला
त्यानंतर 2023 मध्ये संस्थेच्या पॅनेलमध्ये या काळामध्ये मला हे जाणवलं की सरांचं कार्याचं क्षेत्र जे आहे ते अत्यंत विस्तारलेलं आहे. सुर्वे सर म्हणजे आमच्या HSVC विभागामधील एक अतिशय उत्कृष्ट शिक्षक, अतिशय विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणारे शिक्षक. सुर्वे सरांचं या HSVC विभागामध्ये अतिशय मोठं योगदान आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिशय मोठमोठे चांगले चांगले प्रकल्प राबवले आहेत. पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. यानंतर त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कोरोना काळानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबतच HSVC विभाग असेल, सिनियर कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज असेल, माध्यमिक शाळा असतील, या शाळांमध्ये शिक्षकांसाठी ई-कंटेंट किंवा डिजिटल संदर्भातलं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेतलं आणि शिक्षकांना देखील समृद्ध केलं. आजचे उत्सवमूर्ती श्री बाळकृष्ण सुर्वे सर त्यांनी त्यांच्या 36 वर्षाच्या सेवा काळात अनेक प्रकारची सेवांतर्गत प्रशिक्षणे पूर्ण केली. जणू प्रशिक्षणाला जाणे हे त्यांच्या आवडीचे कामच होते. आता मी आपणाला सांगणार आहे ती त्यांच्याबद्दलची पुढची गोष्ट ऐकून एक आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. ती म्हणजे त्यांनी एकूण 66 ठिकाणी प्रशिक्षक किंवा तंत्र मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स विषयामधलं एक जबरदस्त नॉलेज असलेला प्राध्यापक म्हणून मी सुर्वे सरांचा उल्लेख करेन. सुर्वे सरांचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं, माणसानं नेहमी धान्य पाकडणाऱ्या सुपासारखा स्वभाव ठेवावा, चहा गाळणाऱ्या गाळणीसारखा नको. सूप चांगलं जवळ ठेवतं आणि टाकाऊ दूर करतं, तर चहाची गाळणी टाकाऊ जवळ ठेवते आणि चांगलं दूर करते. आणि म्हणूनच सुर्वे सर तुमचा सुपासारखा स्वभाव आहे, कारण तुम्ही नेहमी आपल्याजवळ चांगलं ठेवलेलं आहे. नमस्कार, मी आणि सुर्वे सर यांचा बऱ्याच दिवसापासूनचा संबंध आहे. श्री बाळकृष्ण लक्ष्मण सुर्वे यांची जन्मतारीख आणि माझी जन्मतारीख सारखीच आहे. सुर्वे सर एक बहुआयामी तंत्रस्नेही शिक्षक असून संगणकशास्त्र विषयात अनेक उंचीचे शिखर गाठले आहे. आपले मौल्यवान कार्य अविरत सुरू ठेवून व्यवसाय शिक्षण विभागातले त्यांचे योगदान हे उल्लेखनीय आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपले योगदान असेच देत राहावे अशी मी अपेक्षा करते. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य हे सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्य संपन्न असावे. सुर्वे सर, रिटायरमेंट के इस उपलक्ष्य में मैं अपनी ओर से, अपने परिवार की ओर से, विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन नागपुर की ओर से, जैन इंजीनियर सोसाइटी नागपुर चैप्टर की ओर से, ऑल इंडिया रेडियो नागपुर की ओर से आपको आपके उज्जवल भविष्य के लिए ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और आपका आने वाला कल स्वास्थ्यमय रहे, आनंद पूर्वक रहे और सफलतापूर्वक आप अपने आगे के जीवन को व्यतीत करें. अंत में मैं आपके लिए इतना ही कहूंगा, कोर पलकों की भीगी तुम्हारे लिए, कोर पलकों की भीगी तुम्हारे लिए हो मोहब्बत सभी की तुम्हारे लिए, कोर पलकों की भीगी तुम्हारे लिए हो मोहब्बत सभी की तुम्हारे लिए. आपकी शोहरतें इत्र बनकर उड़े, आपकी शोहरतें इत्र बनकर उड़े. हर खुशी हो जमी की तुम्हारे लिए, हर खुशी हो जमी की तुम्हारे लिए. इन्हीं पंक्तियों के साथ आपको ढेर सारी शुभकामनाएं. नमस्कार.